बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। भोंदू अशोक खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राहता सत्र न्यायालयानं 9 मे पर्यंत खरातला पोलीस कोठडी सुनावली असून जमीन खरेदी अवैध सावकारी प्रकरणात खरातवर कारवाई करण्यात आली आहे। तर इतर 2 आरोपींचा जामीन अर्जही न्यायालयानं फेटाळून लावला आहे। भोंदू अशोक खराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी करण्यात आली। तसंच त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरला देखील चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं। नाशिकच्या समता पतसंस्थेतील 4 खाती ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत। यातील 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आहेत, तर इतर 2 खाती ही तन्मय चाकणकर यांच्या नावावर आहेत। बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। अनेक तक्रारींमधून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेनं 87,347 बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। याबाबत किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलंय। 2024-25 आणि 2026च्या सुरुवातीपर्यंत हे दाखले बेकायदेशीररित्या जारी झाल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय। नसापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशननं घेतलाय। क्रूर गुन्हेगाराचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही असा भोर वकील संघटनेकडून ठराव करण्यात आलाय। भोरनंतर पुण्यातल्याही वकील संघटनेकडून असाच निर्णय घेण्यात आलाय। अमरावतीच्या खोलापूरमधून संतापजनक घटना समोर आली आहे। 5 दिवसांपूर्वी 4 मुस्लिम युवकांनी 2 महिलांशी अश्लील वर्तन करत एका गर्भवती महिलेला अमानुष मारहाण केली। या प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी खाटीक समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मुस्लिम युवकांची दादागिरी वाढल्याचा आरोप बोंडेंनी केलाय। खोलापूर पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केली आहे। राज ठाकरेंची भूमिका लोकांना भडकवणारी आहे। पुणे पोलिसांनी राज ठाकरेंना समजपत्र दिलं पाहिजे असं विधान सरोदे यांनी केलं। 3 राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर मनोज जरांगे यांनी शंका उपस्थित केली आहे। ज्याला विचारलं तो म्हणतो मी मतदान केलं नाही तरी ते जिंकतात, काहीतरी भानगड आहे असा टोला त्यांनी लगावलाय। यावेळी राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर टीका करत हे सरकार राक्षसी वृत्तीचं असून आता ते आपटावंच लागेल असा इशारा जरांगे यांनी दिलाय। आमच्यातील वाद कटुता दूर झाली असून राज्यात 3 पक्ष एकत्र विकास कामं करतायत असं वक्तव्य महेंद्र थोरवे यांनी केलंय। तसंच रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। घारे पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मध्यस्थी झाल्यावरून घारे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। उर्वरित बातम्या पाहूयात। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या संख्येत घट झाली आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यानं वाहनधारकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळालाय। या बदलामुळे मुंबई पुणे दरम्यानची वाहतूक अधिक जलद आणि सुरळीत झाली आहे। वाहन चालकांचा ताण कमी झालाय, तर घाटमाथा परिसरातील अपघातांचं प्रमाणही घटण्याची शक्यता आहे। बोरिवलीमधील एका खासगी शॉपिंग सेंटरमध्ये 2 तरुणींशी कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेच्या विरोधात मनसेनं तीव्र निषेध नोंदवत संबंधित व्यवस्थापनाला जाब विचारला। मुंबईत व्यवसाय करताना स्थानिक नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा सन्मान राखणं अनिवार्य असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं। कोणत्याही प्रांत किंवा भाषेच्या नावाखाली गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देखील यावेळी मनसैनिकांनी दिला आहे। शिवसेना उबाठा पक्षाकडून LIC कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। मराठी लोकांना पदोन्नतीमध्ये डावलल्यानं ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाला। खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील वाकड परिसरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यामध्ये व्हिडिओमध्ये रस्त्यावर पडलेलं कच्चं चिकन गोळा करून पुन्हा पिशवीत भरत असल्याचं दिसून आलं। या व्हिडिओमध्ये एक चिकन सप्लायर रस्त्यावर विखुरलेले कच्चं चिकन पुन्हा बादलीत आणि क्रेटमध्ये भरताना दिसतोय। हे चिकन वाहतूक करताना खाली पडलं असावं असा अंदाज वर्तवण्यात येतोय। आता एक मोठी बातमी। बीड जिल्ह्यामध्ये बनावट लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी उघडकीस आलेली आहे। गेवराई तालुक्यातील उमापूर इथे एका तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे एकाच तरुणीचं यापूर्वी 8 जणांशी लग्न लावून देण्यात आलं होतं।
आणि नव्यांदा एजंट मार्फत पुन्हा लग्न लावण्यात आलं। या प्रकरणी पीडित तरुणानं चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधीक्षकांकडे देखील न्यायाची मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोनपे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोनपे आणि एक 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली। 1-2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं। 1 महिन्याभराने त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचंय। नंतर त्यांनी खरी आई दाखवली, म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाहीये। ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले आहे। तिने स्वतःहून आम्हाला दाखवले, कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती। तिला असं काय जाता आहे ना, त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवले। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेती पिकांवर संकट ओढावलंय। कापणीला आलेली पिकं वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी होतीये। हिंगोली शहरासह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाच्या पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली। पावसामुळे काही शेतकऱ्यांची हळद भिजली आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। गोंदिया जिल्ह्यामध्ये अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे कापणीस आलेल्या धान पिकाला तसंच आंबा आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। नागपूरमध्ये भर दुपारी अचानक वातावरणात बदल झाला। नागपूरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे तापमानात घट झाली। पुढच्या 2 ते 3 दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेधशाळेनं व्यक्त केली आहे। वाशिमच्या रिसोड शहरासह परिसरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे 43 अंशांच्या पार तप्त उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। पावसाचा भाजीपाला आणि पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। आता एक मोठी बातमी। बीडच्या धारूर तालुक्यातील रेपेवाडी इथे रात्री शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये वृद्ध वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। तसंच मोठ्या प्रमाणात पशुधनाचंही नुकसान झालेलं आहे। वाळलेला चारा आणि लाकडी साहित्यामुळे आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं। आग लागली तेव्हा अशोक रेपे यांचे वडील रामभाऊ एकनाथ रेपे हे कोठ्यात होते आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। या आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या आगीमध्ये 10 गायी, 15 शेळ्या, 150 कोंबड्या जळून खाक झाल्यात, तर गोठ्यात साठवून ठेवलेला चारा आणि इतर शेती उपयोगी साहित्यही नष्ट झाले।